भाऊचा धक्का हे ठिकाण मुंबईतील एक महत्त्वाचे बंदर आणि मासेमारी केंद्र आहे। या धक्क्याचे नाव लक्ष्मण हरिश्चंद्रजी अजिंक्य उर्फ भाऊ यांच्या नावावरून ठेवले आहे, ज्यांनी 18व्या शतकात हे बंदर बांधले आहे। हे ठिकाण मुंबईतील सर्वात मोठ्या घाऊक मासळी बाजारपैकी एक आहे। पहाटे 3:30 पासून येथे खरेदीदारांची गर्दी सुरू होते। इथे तुम्हाला ताजे आणि स्वस्त मासे मिळतात। इथे कसे पोहोचाल? भाऊच्या धक्क्याला येण्यासाठी हार्बर लाईन वरून तात्काळ रेल्वे स्टेशन पासून खूप जवळ आहे। तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमचे परत स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये। आता सकाळचे वाजले आहेत, बरोबर 4:45 वाजायला आलेत आणि मी आलो आहे भाऊच्या धक्क्यावरती। सकाळी जे मच्छी मार्केट चालू असतं आणि मच्छी मार्केट जे चालू असतं ते तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आलो आहे। सकाळी सगळ्या बोटी येत असतात भाऊच्या धक्क्यावरती आणि मच्छीचा मोठा व्यापार चालू असतो। ते तुम्हाला मी घेऊन जातो तिकडे, दाखवतो सगळं कसं काय तिकडे तो। आता हा एक नवीन ब्रिज बांधलाय, त्या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल तो आहे जुना ब्रिज आणि हा नवीन ब्रिज चालू केलाय लोकांना येण्या जाण्यासाठी। अजून मोठ्या गाड्या आतमध्ये यायला अलाउड केले नाही। घेऊन जातो तुम्हाला, पुढे पुढे दाखवतो। खूप म्हणजे खूप सकाळी पब्लिक बघाल ना, खूप पब्लिक येते इकडे आणि माझ्या पाठीमागे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला। अजून खूप पब्लिक येते आणि हा समुद्र आहे, इकडे सगळे बोटे वगैरे पार्किंग होतात आणि सकाळी 3 वाजता हे मार्केट चालू होतं। आता आपण जाणार आतमध्ये, जिथं मेन मार्केट आहे, तिथं सगळे लोक बसतात विकण्यासाठी आणि तिथं बोटीवरनं माल उतरवला जातो। आणि या साईडला तुम्हाला दाखवतो आजी चालत गाडीवरती बसून। ह्या साईडला तुम्हाला समोर बघायला भेटत असेल आपल्या व्हिडिओमध्ये, हे चालू आहे इकडे सगळं, ह्या सगळ्या बोटी आल्यात आणि त्यांच्यातनं माल उतरवायचं काम चालू आहे। आणि समोर ते दिसते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ते मार्केट आहे, तिकडे मार्केटमध्ये तुम्हाला मी घेऊन जातो। समोरच आता आपण मार्केटमध्ये एंट्री करतो। या साईडला समोर तुम्हाला मच्छी वगैरे बघायला भेटत असेल। डायरेक्ट होलसेलचा रेट असतो इकडे, डायरेक्ट तुम्ही टपावर मच्छी घेऊ शकता। डायरेक्ट 700-800 रुपये टप असतो, कधी 500, कधी 600, 300, 200, जशी मच्छी घ्याल तशी जसा रेट असतो। या साईडला आपण पहिले फिरून जाऊया, तुम्हाला मी दाखवतो। त्या साईडला तुम्हाला इकडे बघायला भेटत असतील। मध्ये घेऊन जातो तुम्हाला। या साईडला पण आहे राजा राणी, खेकडे वगैरे, जसं घ्याल ना तसा रेट असतो। जसं की 500, 600, 300, 200। कशा झाले पा 600? या साईडला 600 रुपये लेपांची, पूर्ण तो दिसले सगळ्या लेपा आहेत। आणि या साईडला सगळ्या बोटीतनं माल उतरवला जातोय, मला मी पुढे घेऊन दाखवतो। या सगळ्या बोटीकडे लागलेल्या दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये। हा पूर्ण माल इकडे उतरवला जाणार आहे। तुम्हाला ह्या साईडला दाखवतो। ह्या साईडला पब्लिक बघा, आता 4:45 वाजले आणि 4:45 वाजता एवढं पब्लिक आहे आणि ह्या सगळ्या बोटी लागत आहेत, माल उतरवायचं काम चालू आहे। पब्लिक बघा, पब्लिक फुल गर्दी असते इकडे। कोल्यांचा धंदा आहे जीवाउदारी, खरंच ही गोष्ट खरं आहे। बघत असाल तुम्ही, एवढा मासेमारी करून आता हे बोटी घेऊन किनाऱ्याला आल्या आहेत आणि हा पूर्ण समुद्र आहे बाजूला, पूर्ण समुद्र समुद्र समुद्र। इकडे चालू आहे रेट सगळं जाण्यासाठी आणि इकडे 700 रुपये रेट चालू आहे मच्छी। बघत असाल तुम्ही, मला मी थोडा आतमध्ये घेऊन जातो दाखवण्यासाठी। 700 रुपये 700 रुपये। साईडला आपण पुढे पुढे जाऊया। इकडे ही मच्छी आहे, पूर्ण अशी मच्छी। या साईडला बघायला भेटत पूर्ण मार्केट आहे।
या साईडला पूर्ण मार्केट तुम्हाला बघायला भेटेल. या साईडला मोठ्या मोठ्या सुरमई तुम्हाला बघायला भेटत असतील आणि ह्या साईडला मच्छी बघा. ही सर्व जी मच्छी तुम्हाला बघायला भेटते ना त्याचा रेट कमी जास्त होत जातो. जसे की तुम्ही सुरमई, पापलेट, खेकडे वगैरे अशा मोठ्या मोठ्या ज्या मच्छी आहेत ती जे तुम्ही घेतलात तर थोडं तुम्हाला महाग पडतील. पण तुम्ही जर मांदेली, पापलेट, बेडे झाले, राजाराणी झाली ही मच्छी जर घेतलीत ना तर तुम्हाला 400, 500, 600 रुपयेपर्यंत पाटी भेटून जाईल. पूर्ण मच्छी मार्केट आहे. तुम्हाला समोर ही मच्छी बघायला भेटत असेल केवढी मोठी मच्छी आहे बघा. आणि सुरमई आहे, पापलेट आहेत. ह्या साईडला पण सुरमई आहे, पापलेट आहे. पापलेटचे 2-3 प्रकार तुम्हाला बघायला भेटत असेल आपल्या व्हिडिओच्या मार्फत. आणि फुल गर्दी असते इकडे. सकाळी सगळे व्यापारी लोक इकडे येत असतात. मग आता इकडे आतमध्ये घेऊन जातो मी. साईडला खेकडे, या साईडला आहेत. या साईडला समोर तुम्हाला बघायला भेटत असेल की व्हिडिओमध्ये खरेदी विक्री चालू आहे. 800 रुपये, 700 रुपयाची पाटी आहे. आणि ही सगळी जी मंडई तुम्हाला बघायला भेटते ना हे सगळे व्यापारी आहेत. कोण खरेदी करण्यासाठी आलं आहे. जसे की येऊन बाजारामध्ये विकणारे लोक असतात, बाकी आपल्या घरी खाण्यासाठी घेऊन जाणारे लोक असतील. ह्या साईडला पूर्ण बोटीमधनं माल उतरवला जातोय खाली. 2-3 दिवस, 3-3 दिवस समुद्रामध्ये राहून मासेमारी करतात आणि नंतरला मग मासे बाहेर घेऊन येतात. त्यामागे खूप मेहनत असते. हे कोळी लोक असतील, बाकी इतर समाजाचे लोक जे मासेमारी करतात खूप खूप मेहनत आहे ह्यामागे. फक्त आपल्याला बोलायला काही नाही, पण ह्याच्यामागची जी मेहनत असते ह्या लोकांची खूप असते आणि आपण त्याचे कमी जास्त रेट लावतो. एक दिवस नक्की आपण हे जे मासेमारी करणारे माणसं आहेत त्यांची आपण मुलाखत घेऊ. ते कसे मासेमारी करतात, कसे समुद्रामध्ये कसं राहतात, काय करतात, सगळं काही घेऊ. पण आता थोडी गर्दी आहे आणि त्यांचं काम चालू आहे त्यामुळे आपण त्यांना डिस्टर्ब करणार नाही. पण एक दिवशी आपण नक्की येऊन ह्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवू. त्यांचे कसं काय आहे ते सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आता खूप टाइम झाला आहे तर आपण आपल्या व्हिडिओचा करणार आहोत एंड. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.